ओके, नमस्कार मित्रांनो. आपण शेअर मार्केटमध्ये पाहत आहोत की काय काय घडामोडी घडतात आणि याचा परिणाम कसा होत असतो. पहा, साधी सोपी गोष्ट आहे. आज आहे 25 नोव्हेंबर. तर या दिवशी काय घडलेलं आहे पहा. नेमकं पहिल्यांदा मार्केट गॅप अप ओपन झालंय, एक लेवलमध्ये स्थिर झालं, थोडंसं खाली आलं आणि परत वरती येऊन त्याच लेवलमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. तर बऱ्याचशा गोष्टीचा परिणाम हा होत असतो. मार्केट जे पडलं होतं ते वेगवेगळ्या कारणाने पडलं होतं, पण आज आपल्याला याच्यामध्ये काय संधी कुठं कुठं मिळत होती आणि आपण काय प्रकारे काम करायला पाहिजे होतं हे प्रथमतः पाहू. म्हणजे आपल्या काही गोष्टी लक्षात येतील, आपल्याला ट्रेड कसे करायचे याचं एक ज्ञान मिळेल, काम करता येईल. आता कालचा व्हिडिओ सर्वांनी पाहिला असेल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तर इथं पहा, सुरुवात झाली, सुरुवातपासून मार्केट वरती आलं, वरून परत खाली आलं. इथं लो ब्रेक केला नाही, मार्केटने लो ब्रेक केला नाही. याचा अर्थ मार्केटने डायरेक्शन पकडलेली नाही. परत वर गेलं, हाय ब्रेक केला नाही, परत थोडंसं खाली आलं, परत वरती गेलं. इथे बरेचसे जण फसतात. मी कालच्या व्हिडिओमध्ये पहा ही गोष्ट वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ट्रॅप कुठे होतात माणसं. जर मार्केट एवढ्या मोठ्या गॅप अपने आलेलं आहे वरती, तर याचा अर्थ त्याला वर जायला पाहिजे होतं सुरुवातीलाच. पण एवढा मोठा आल्यानंतर थकणं गरजेचं आहे, मार्केट थकलं पाहिजे ना. प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते. एवढं मोठं वर गेल्यानंतर प्रत्येकाची इच्छा तयार होत नाही की आता इथे बाय करावं. ज्यांनी बाय केला असेल त्यांच्यासाठी अतिशय ओके आहे, पण आता बाय करण्यासाठी हिम्मत नाही होणार आणि म्हणून याला मार्केट थकणे असे म्हणतात. मार्केट थकलं, एक हाय बनवला, परत खाली आलं, पण लो काय ब्रेक केले नाही, लो ब्रेक केला नाही, परत थोडंसं वरती आलं, वरती आलं, हायकडे गेलंच नाही, परत छोटासा हाय लो बनवला, परत थोडंसं वरती आलं. आता हा कॉम्प्रेस होत चाललेला आहे. कॉम्प्रेस म्हणजे एक स्प्रिंग सारखं, स्प्रिंग इफेक्ट सर्वांना माहिती असेल. स्प्रिंगला जेवढं दाबलं ना तेवढी ती उडी मारते. त्या प्रकारचं मार्केटला इथं दाबण्यात आलं, दाबलंय मार्केटला, आणि मार्केटला दाबल्यामुळे स्प्रिंग इफेक्ट होणार होता. आणि मी कालच सांगितलेलं आहे, एखादा हाय किंवा लो ब्रेक केला त्यावेळेस मार्केट गंमत दाखवतं. मग इथे पहा की मार्केटने लो ब्रेक केला, दोन्ही वेळेचा लो ब्रेक केलेला आहे. लो ब्रेक करता क्षणी मार्केटने काय केलं पहा. पुढच्या 10 मिनिटामध्येच 10 मिनिटामध्ये, हे 5-5 मिनिटाची कॅन्डल आहे, 10 मिनिटामध्येच पहा एकदम खाली जंप मारली, स्वतःला उडी मारल्यासारखं आहे, चौथ्या मजल्यावरून उडी मारल्यासारखं आहे. 2च कॅन्डलमध्ये मार्केट पडलं. जे जागे असतील तेच काम करू शकतात, जे जागे नव्हते ते काम करू शकणार नाही. आता जे माझ्यासोबत काम करतात, माझ्यासोबत हे आहेत, बऱ्याचशा गोष्टीवरती, ट्रेडवरती, याच्यावरती चर्चा होत असते. मी ह्या पॅनिक सिच्युएशन पाहून पुटमध्ये बसलेलो होतो. निफ्टीही आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा पुटमध्येच मी काम करत होतो आणि त्यामुळे इथे एक चांगली संधी मिळाली. दुप्पट रक्कम होण्यासाठी पुटने खरोखर साथ दिलेली आहे. परत एकदा आणखीन एक गोष्ट सांगतो की आता ज्यांना संधी मिळाली नाही, ज्यांना ही संधी मिळाली नाही, हा लो ब्रेक केला त्यावेळेस संधी मिळाली नाही, त्यांनी कुठंतरी मिळतंय म्हणून कुठंतरी खालच्या लेवलला एंट्री करायची नाही. मी कालही सांगितलं होतं, खालच्या लेवलला अजिबात एंट्री नाही करायची. मग काय करायचं, मार्केटला परत वर येऊ द्यायची वाट पाहायची. आता वर कुठपर्यंत, हा इकडला जो लो पॉइंट आहे त्या लेवलपर्यंत पहा. हा जो सकाळचा लो आहे त्या लेवलकडे मार्केट येऊ देण्याची वाट पाहायला पाहिजे होती. कोणत्याही लो पर्यंत येण्याची वाट पाहणं गरजेचं आहे. आणि खरोखर
जे काल सांगितलं ते आज तुम्हाला दिसत असेल. इथे लो जो का अगोदरचा होता तो आता इथे टॉप बनवलेला आहे, हाय बनवला आणि परत इथे खाली आलं. या ठिकाणी हाय बनवला आणि परत खाली आलं. म्हणजे ज्यांना इथे संधी नाही मिळाली पहिल्या वेळेस, किंवा ज्यांनी अगोदर प्रिपरेशन करून पुट साईटला बसले नव्हते, सेल साईटला बसले नव्हते, त्यांच्यासाठी ही संधी होती. ही संधी मिळाली, परत लो ब्रेक केला नाही म्हणजे खाली आलं नाही. याचा अर्थ खाली नाही आलं तर मग वर जायला पाहिजे. आणि कालच सांगितल्याप्रमाणे पाव मार्केट वर आलं, परत खाली आलं, परत वर आलं, हाय ब्रेक काही केला नाही, परत एक लो बनवला, परत वर गेलं. आता इथं हाय ब्रेक केला की मार्केट वर गेलं. आणि कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे, जरी वर गेलं तरी आपण घाई करायची नाही. कारण काय होणार आहे, आपली एंट्री इकडे कुठंतरी चुकीच्या ठिकाणी होईल. आपली एंट्री चुकीच्या ठिकाणी होईल. थोडंसं मी हे वाढवतो. चुकीच्या ठिकाणी एंट्री होण्यापेक्षा आपल्याला थांबायचंय आणि खाली येण्याची वाट पाहायची. खाली आलं की मग आपण बाय करू शकतो. काल वारंवार सांगितलेलं आहे. बरेच जण विचारत होते की नाही मिळाला नाही तर काय, अमुक नाही तर काय. नाही मिळालं तर आपलं नुकसान काय होणार आहे, आपला अजिबात तोटा होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि परत मग वरती गेलं मार्केट, कारण हा हाय ब्रेक केला होता. कारण हाय ब्रेक करण्यात आला होता. मार्केट रूल्स फॉलो करतं, आपण त्याचं ऑब्झर्वेशन करत नाही. मार्केट कशा प्रकारे रूल्स फॉलो करतं, काय करतं, हे याचं ऑब्झर्वेशन आपण करत नाही. आता हे झालं निफ्टीचं. आपण याच प्रकारे बँक निफ्टीचं पाहून घेऊ. मी चार्ट बदलतोय. हा आहे बँक निफ्टीचा चार्ट. काही बदल नसतो पहा, बदल काही नसतो. जे फंडे आहेत ना, जे नॉलेज आहे ते कधीच वाया जात नाही. मार्केट गॅप अप ओपन झालं, वर आलं, परत खाली गेलं, परत वर आलं, हाय ब्रेक केला नाही, परत वर आलं. आता इथे बऱ्याचशा वेळा सांगितलेलं आहे की फेक ब्रेकआउट होत असतो, फेक ब्रेकआउट होत असतो. काल वारंवार मी सांगितलेलं आहे, तर पहा व्हिडिओ पहा मागे जाऊन. फेक ब्रेकआउट झाला, एकदम छोट्या प्रमाणामध्ये जे काम केलं त्याला काही काम म्हणत नाहीत. आणि मग मार्केट खाली आलं, परत एक हाय बनवला, पण हाय ब्रेक केला नाही आणि लो ब्रेक केला. लो ब्रेक केला की मार्केट खाली पळालं. लो ब्रेक केल्यानंतर मार्केट खाली पळालं पहा. हा लो ब्रेक केला की मार्केट खाली पळालं. आता खाली पळाल्यावर तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी पोर्टमध्ये अगोदर बसले असतील त्यांच्यासाठी आनंदी आनंद आहे. कारण जे नवीन एंट्री करणाऱ्याला संधीच एवढी देत नाही, क्विकली काम होत असतं. मग यांच्यासाठी काय आहे की अगोदरच सांगितल्याप्रमाणे लिमिटने ऑर्डर याच लेवलकडे येण्याची वाट पाहायची. त्याच लेवलकडे मार्केट किती खाली जाऊ द्या, ते परत एकदा पाहिले तर काय झालं, ते मागे काय राहिलं, मागे कोण राहिलंय का पाहायला येतं. पाहायला आलं आणि आपल्यासारख्यांना संधी देतं. ते संधी दिली, परत खाली आलं. आता प्रॉफिट झाल्यावर काय हे नाही, आपल्याला प्रॉफिट हे गरजेचं आहे. मग नंतरच्या स्थितीमध्ये हाय बनवला, लो बनवला, परत हाय बनवला, परत लो बनवला, हाय बी तोडला नाही, लो पण तोडला नाही, परत हाय बनवला, हाय ब्रेक केलाय पहा इथे आणि खाली आलं. परत संधी संधी देण्यासाठी याला मी थोडंसं, एकच मिनिट, इथे हाय बनवला ना, हा खाली आलं, हाय ह्या हायच्या जवळपास लो बनवला, इथे इथे परत एक संधी दिली आणि परत वरती निघालं. डायरेक्शन पकडली
की मग आपल्याला लिमिट ऑर्डरने काम करायचं आहे. डायरेक्शन पकडली की आपल्याला लिमिट ऑर्डरने काम करायचं आहे. आता हे मी सांगण्याचं कारण काय, की पुटमध्ये का काम करायला पाहिजे होतं, का बसत होतो मी, माझे कारण समजून घ्या. ही जी कॅन्डल दिसते पहा, 6व्या नंबरची कॅन्डल. आता ज्याला कॅन्डल माहिती आहेत ते हे लगेच समजून घेतील. त्यानंतर इथं ज्या कॅन्डल दिसत आहेत ह्या दोन, ह्याही कॅन्डल पाहिल्या की लगेच समजून येईल. त्यानंतर ही जी ग्रीन कॅन्डल दिसते ह्याच्यामध्ये साम्य दिसतील पहा, सगळ्यात सारख्या दिसतील तुम्हाला. त्यानंतर ही रेड कॅन्डल, हे साम्य दिसतील. ह्या सेलिंग साईडच्या कॅन्डल आहेत. 1 2 3 4 ह्या सेलिंग साईडला कॅन्डल आहेत आणि बाय साईडची कॅन्डल आहे. म्हणजे मार्केट कसंही जाऊ, कुठेही जाऊ, आपण मार्केटमध्ये इन्कम करू शकतो. पण याच्या पाठीमागे थोडीशी मेहनत लागते. आलोय आणि लगेच चालू झालंय असं कधी होत नाही. थोडीशी मेहनत घ्यायला तयार व्हा, तुम्हाला मार्केट द्यायला तयार होईल. एवढं भरभरून देईल की आपल्याकडे ठेवायला अपुरे पडतील जागा, एवढं भरभरून देतं मार्केट. त्यामुळे तुमच्याही काही अडचणी शंका असतील, मदत लागत असेल कोणती, तर माझा नंबर आपल्यासाठी उपलब्ध आहे 70 300 730 7030 07030 7030 07030. तुम्हाला जसा लक्षात ठेवायचा तसा ठेवू शकता, व्हॉट्सअप करू शकता, मदत नक्कीच आपल्याला मिळेल. ओके, धन्यवाद. आता आपण इथे थांबू.